1 रुपयात पीक विमा बंद होणार? आता पिकानुसार विम्याचा हप्ता ठरणार? कृषी मंत्र्यांचे संकेत, शेतकऱ्याला टेन्शन. पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचं समोर आल्यानंतर आता 1 रुपयात पीक विमा योजना बंद होणार अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे बळीराजा संभ्रमात होता. मात्र आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनीच 1 रुपयात पीक विमा बंद करण्याचे संकेत दिले. काही शेतकऱ्यांना 100 रुपये तर काही शेतकऱ्यांना 1 रुपया असं करता येणार नसल्याचं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं. आता पिकांनुसार विम्याचा हप्ता ठरवणार असल्याचे संकेत कृषी मंत्र्यांनी दिले. नाही, असं नाही करता येणार. विभाग अल्पभूधारक शेतकऱ्याला 1 रुपये आणि चांगल्या शेतकऱ्याला 100 रुपये, 200 रुपये असं नाही करता येणार. विम्याची सरसकट किंमत या ठिकाणी डिसाईड करावी लागेल. फार झालं तर क्रॉप पॅटर्नप्रमाणे विमा या ठिकाणी डिसाईड करता येईल. पण असं एका शेतकऱ्याला एक किंमत आणि दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरी किंमत किंवा दुसरं या ठिकाणी पैशाची भरावी लागतील, अशा प्रकारचा विचार होणं काही गैर आहे असं मला वाटतं. बरोबर नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारनं 1 रुपयात पीक विमा योजना जाहीर केली होती. 1 रुपयाच्या वरील रक्कम सरकार भरत होती. ही योजना बीड जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आली होती. त्यानंतर ही योजना राज्यभर राबवण्यात आली. मात्र 1 रुपयात पीक विमा योजनेआधी कोणत्या पिकाला विम्याचा हप्ता किती होता ते पाहू. ज्वारी 630 रुपये, सोयाबीन 520 रुपये, कापूस 3500 रुपये, फळबाग 19,000 रुपये. पीक विमा योजनेतील गैरप्रकार आणि लाडकी बहीणसह इतर योजनांमुळे तिजोरीवर येणारा ताण लक्षात घेऊन सरकार योजनेला कात्री लावण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सरकार पिकांच्या पॅटर्ननुसार योजना राबवणार की यात वेगळ्या सुधारणा करणार याकडे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.